नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आजचा दिवस आहे गुरुवारचा, म्हणजे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आहे आज। आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना। तर माझी पण गुरुवारची सुरुवात झालीच आहे। सकाळी सकाळी केस धुतले आणि त्यानंतर देवपूजा वगैरे झाली। आणि इकडे बघू शकता तुम्ही रांगोळी झालेली आहे। तुम्हाला बॅक कॅमेराने मी रांगोळी कशी काढली ते दाखवेलच। आणि इथे आधीचा नाश्ता चाललेला आहे। एका बाजूला तेनाली रामा बघतोय आणि एका बाजूला नाश्ता करतोय। तर आता आमचा तर उपवास आहे दोघींचा, साक्षीचा माझा। आणि कालच मी केळी वगैरे सगळं आणून ठेवलं। इथे बघू शकता तुम्ही फराळाचं केळी वगैरे आणून ठेवलं। आणि तिकडे तुम्हाला ना ही कच्ची केळी दिसत असेल, तर ही केळी पण आणून ठेवली कारण की ही पिकते 2-3 दिवसात, त्याच्यामुळे मग मी कच्ची केळी पण आणून ठेवली। आणि आता पुढची बाकीची कामं, आजची पूजा पण तुमच्याबरोबर शेअर करेल, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। तर चला। सकाळी सकाळी उठल्यावर ना बाहेरचं सगळं झाडलं होतं आणि घरातलं पण सगळं झाडून स्वच्छ केलं होतं। फरशी वगैरे पुसायची अजून बाकी आहे बरं का, पण ना साक्षीला म्हटलं बाहेरचं झाडलं आणि बाहेरचं थोडंसं तिला पुसून दिलं, कारण की रांगोळी काढायला। मग तिला म्हटलं की रांगोळी वगैरे काढतो, तोपर्यंत माझी आंघोळ झाली, देवपूजा झाली। आणि सकाळी बघा भरपूर अशी कामं असतात, त्याच्यामुळे ना सकाळी जेवढा वेळ मिळेल तेवढा कमीच पडतो। तर त्यामुळे भरपूर अशी कामं होती सकाळी, त्यामुळे मी तिला म्हटलं की रांगोळीचं काम तू कर, कारण ती आज घरी होती, तिचे एक्झाम संपले आणि आता तिला सुट्ट्या आहेत सध्या तरी कॉलेजला। आणि आधी पण आज घरीच होता आणि त्याला काही सुट्ट्या वगैरे काही नाही, पण त्याचे 2 की 3 लेक्चर असं काहीतरी होतं, त्याच्यामुळे तो काही गेला नाही। म्हटलं मग चला दोघं पण घरी आहे आणि आजचा दिवस महत्त्वाचा, गुरुवारी खूप धावपळ होते, त्यामुळे म्हटलं चला बरं हाताशी दोघं पण आहेत। तर म्हणून मग दोघांना पण कामं सगळी वाटून दिली। आणि आता साक्षीने रांगोळी वगैरे काढली, तोपर्यंत माझी देवपूजा वगैरे करून झाली। आणि हळदीचं लेपन मात्र मीच करणार होते। तर आता तुम्ही म्हणाल की हळदीचं लेपन करण्यासाठी एवढी छोटीशी हळद का घेतली, तर ना मैत्रिणींनो मी रोज लेपन करते हळदीचं, म्हणजे जसा मार्गशीर्ष महिना लागला ना तेव्हापासून रोज हळदीचं लेपन करते। तर त्यामुळे ना रोज उंबरठा जो आहे ना तो पिवळा होतो, त्याच्यामुळे मी एकदम असं पातळसर लेपन केलं। आणि आता इथे कोरड्या हळदीने मध्ये स्वस्तिक काढून घेतलं। स्वस्तिक जसं शुभचिन्ह मानले गेले तुम्हाला माहितीच आहे। आणि त्यानंतर साईडला ओल्या कुंकवाने 2 स्वस्तिक काढून घेतले, मध्ये कोरड्या हळदीने आणि बाजूला ओल्या कुंकाने असं स्वस्तिक काढलं। त्या हळदीच्या लेपणामध्ये तुम्हाला माहितीच आहे की काय काय टाकलं जातं ते। तर उंबरठ्याचं पण असं पूजन करून घेतलं मी। आणि हळदीच्या लेपनामध्ये बऱ्याच वेळा सांगितलं मी काय काय टाकलं जातं असं। तर अगरबत्ती वगैरे लावून आणि उंबरठ्याची पूजा वगैरे सगळं करून घेतलं। दरवाजाच्या वर आपले गणपती बाप्पा असतात, तर त्यांची पण पूजा करून घेतली, जेणेकरून त्यांच्या आशीर्वादाने सगळं मंगल घडो आपल्या घरामध्ये। तर तुम्ही बघितलंच असेल की आजची रांगोळी कशी होती आणि तुम्हाला रांगोळी आवडली का आजची? आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बरं का, कारण बघा आपण सण वगैरे असं काही असलं ना तर मग व्यवस्थित मोठी रांगोळी काढतो। रेग्युलर आपली छोटी रांगोळी असतेच, पण सण वगैरे असला ना तर थोडी मोठी काढण्याचा प्रयत्न करते मी। मला फार मोठी नाही काढता येत, कारण की आमचा जिन्यामध्येच दरवाजा येतो, त्याच्यामुळे ना फार मोठी काढली ना तर येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रॉब्लेम नको, म्हणून मग आम्ही जरा मीडियम साईजची अशी रांगोळी काढतो। आणि एरवी आपली छोटी असतेच, पण मग आज गुरुवार होता आणि या दोघांची काय धावपळ चालली आहे तुम्ही म्हणाल। तर इथे ना मी सकाळी सकाळी बेडशीट जे होतं या सेटिंगवरचं ते मशीनमध्ये टाकलं होतं आणि इथे गादीवर नवीन बेडशीट टाकायचं होतं, तर यांचं चॉईस करण्याचं काम चाललं होतं। आणि त्यांना जे बेडशीट हवं होतं ना ते या सिटिंगमध्ये नव्हतं, त्यांनी शोधलं तिथे, पण ते मी बेडरूमच्या कॉटच्या मध्ये ठेवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे मग त्यांनी आता फायनली ते तिथून जाऊन आणलं आणि आता ते टाकलं आहे। तर असं यांचं चालू असतं रोजच काही ना काही, त्यांची तिकडे कामं चालू होती दोघांची। आणि इकडे माझं काय चाललं आहे बघा, तर रात्री यांनी ना शेंगा आणल्या होत्या आणि या निळ्या पिशवीत वगैरे मी बुधवारचा बाजार जो आमचा
नाशिकचा, खास नाशिकचा बुधवारचा बाजार असतो. तर त्या बुधवारच्या बाजारात गेले होते मी आणि नितिशा, म्हणजे माझी मैत्रीण, तुम्हाला माहितीच आहे नितिशा. तर तिच्याबरोबर मी गेले होते बाजारात आणि खूप वर्ष झाले मी त्या बाजारात गेलेले नाही. म्हटलं चला आता जाऊ. पण त्या अगोदर ना यांनी शेंगा आणल्या होत्या, तर त्या शेंगा मी काढून ठेवल्या अगोदर, कारण त्या शेंगांना भरपूर अशी माती होती आणि रात्रीपासून पॅक पिशवीत झाला, त्या मोकळ्या करून ठेव जरा, त्या भांड्यामध्ये सगळ्या टाकून ठेवते. आणि हा येलो पिशवी जी दिसते आहे ना, हा यांचा टिफिन होता त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक हा कागदाचा पुडा सापडला. या कागदाच्या पुड्याची गंमत सांगते मी तुम्हाला. तर या कागदाचा पुडा फोडण्याच्या अगोदर ना आमचं हात लावून बघणं चाललं होतं की काय असेल गेस करत होतो आम्ही प्रत्येकजण. तर कोणी म्हणत होतं आलं असेल, कोणी म्हणत होतं की डाळिंब असेल. तर फायनली आम्ही जेव्हा हा कागदाचा पुडा फोडला तर त्याच्यात बघा काय निघालं, कारले. तर ही छोटी छोटी छान अशी कारली आणली होती यांनी आणि भरून करण्यासाठी आणली होती. तर ते म्हटले की छोटी जी कारली असतात ना ती कडून असतात. तर म्हटलं बघू, आजपर्यंत मी आपले रेग्युलर साईजचे जे कारले आहेत ना ते बऱ्याच वेळा बनवले आहेत, पण ही छोटी कारली कधीच बनवली नव्हती. तर म्हटलं यावेळेस बनवून बघू खरंच कडू लागतात की नाही. शेवटी कारलंच ते कडू तर लागणारच आहे, पण थोडंफार प्रमाण जे असतं कडू लागण्याचं ते कमी जास्त होऊ शकतं. तर बघा इथे शेंगा आम्ही सगळ्या काढून घेतल्या. 2 प्रकारच्या शेंगा होत्या, पण मी दोन्ही पण एकत्रच केल्या. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल 3 दाणी शेंगा असतात आणि 2 दाणी शेंगा असतात. तर त्या दोन्ही पण शेंगा आणल्या होत्या त्यांनी आणि दोन्ही पण मी एकत्रच केल्या. म्हटलं काय आपल्याला म्हणजे दोन्ही पण खायच्याच आहे, तर एवढं तर काही खाल्लं जाणार नाही. आणि भरपूर अशी माती होती याच्यामध्ये. तर इकडे बघू शकता तुम्ही, तुम्हाला माती दाखवते त्याच्यातली बघा. पूर्ण पिशवी जी आहे ना ती मातीने भरलेली आहे त्याची. तर आता या शेंगा मी उन्हात ठेवणार आहे. आता माझ्या बाल्कनीत तर एवढं लवकर नाही येत ऊन, पण 1-1:30च्या दरम्यान ऊन येतं. तोपर्यंत हे भांड्यामध्ये ओतून ठेवलं, कारण मला त्या पसरवून ठेवायच्या होत्या आणि पसरवण्यासाठी ना बाल्कनी धुवायची बाकी होती अजून. पण ना फरशी पुसायची होती, त्याच्यामुळे मग फरशी पुसून झाल्यावर बाल्कनी धुवायची होती मला. तर पण मग आधीने घेतली फरशी पुसायला. तर म्हटलं चला बरं झालं, फरशीचं काम होतं आहे आपलं, तोपर्यंत आपण आता हा कांदा बटाटा जो आणला आहे तो भरून ठेवू. तर आता मी नेहमीच काय करते ना, तर आपण जे नव्याने आणतो ना कांदे बटाटे, तर ते मी खाली टाकते आणि जे जुना आपला शिल्लक असतो, आपण बघा थोडाफार बाकी राहतो तेव्हाच घेऊन येतो. पूर्ण सुपडा साफ होईपर्यंत काही आपण थांबत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही, माझा पहिला जो बटाटा आहे ना त्याला अक्षरशः मोड आलेत थोडे. फार दिवस नाही झालेत बरं का यांना आणून, पण वातावरण सध्या थंड आहे ना त्याच्यामुळे पटकन मोड येतात बटाट्यांना. आणि आता ते सगळे मोड काढून घेते मी. ते बटाटे तर आणले नाही आहे, कारण पहिले बटाटे जे होते ना ते बरेच होते, पण कांदा वगैरे घेऊन आले होते. तर पहिला कांदा जो आहे ना तो पण मी काढून घेणार आहे. त्याची वरची सालं जी म्हणजे टरफलं जी आहेत ना ती काढून घेणार आहे. आणि नाही म्हटलं ना तरी टरफलांची बरीच घाण निघते, त्याच्यामुळे म्हटलं आधी फरशी पुसतोय ना त्याच्या आत पटकन आपण हे काढून घेऊ आणि त्यानंतर बाल्कनी वगैरे धुवू. म्हणजे कसं सगळा कचरा निघून जातो घरातला आणि पुन्हा एकदा फरशी पुसल्यानंतर घर एकदम स्वच्छ दिसतं ना. तर पुन्हा तो कचरा नको, कारण मग पुन्हा कचरा झाला ना तर झाडलं न झाडलं सारखंच दिसतं. म्हणून मग आता हा कांदा सगळा भरून घेतला आणि जुन्या कांद्याचे सगळे टरफलं वगैरे जे काही आहे ते काढून ठेवून देते एक साईडला, पिशव्या वगैरे घड्या घालून ठेवून देते. आणि हे सगळे कांदे बटाटे सगळं स्वच्छ करून भरून झालं. आता बघा ते कसं दिसतंय छान. हे टॉमॅटो जे आहे ना ते थोडे कचरट आणले होते, म्हणजे ते पिकतात 2-3 दिवसात पटकन पिकतात. आणि इथे बघा कांद्याची टरफलं, किती ती टरफलं अशी खूप जमा झाली होती. आणि तुम्हाला बटाट्याचे मोड पण दाखवते मी, एवढे मोड निघाले त्या बटाट्यांना. आता हे सगळं ठेवून देते साईडला आणि आता बाकीचं ते सगळं झाडून वगैरे स्वच्छ करते. हा कांदा जो आहे ना याला मध्यंतरी बघा किती भाव आला होता, अगदी सोन्याचा भाव म्हटलं तरी चालेल. कुठे 60, कुठे 70 रुपये, कुठे 50 रुपये. पण आत्ता मला काल मात्र तो कांदा मिळाला ना तर तो मिळाला 20 रुपये किलोने. तर आमच्या इथे नाशिकला आहे 20 रुपये किलो कांदा. तुमच्या इथे काय भाव चालू आहे सध्या कांद्याचा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इथे साईडला तुम्हाला दिसत असेल बघा भांडी घासलेली आहेत. तर ही रात्रीची भांडी घासली आहेत बरं का, ती अजून मांडायची बाकी आहेत. पण अगोदर हा सगळा कचरा काढून घेते आणि भांडीवरती ओट्यावर उचलून ठेवते, म्हणजे पटापट मांडता पण येतील आणि आधीला पण फरशी पुसायला इकडे मोकळं होईल. म्हणून मग आता हा सगळा कचरा स्वच्छ करते अगोदर आणि त्यानंतर मग भांडी मांडते. म्हणजे कसं एक झालं की एक काम केलं ना तर कामं पण पटापट होतात. आणि आज स्वयंपाक पण करायचा आहे. जरी आमच्या दोघींचा उपवास आहे पण या दोघांना मात्र स्वयंपाक करावा लागेल. त्या दोघांचा काही उपवास वगैरे काही नाही आहे, तर मग त्या दोघांना स्वयंपाक करायचा बाकी आहे अजून. आणि हाताशी ही दोघं असल्यामुळे ना
कामाचं एवढं काही लोड नाही आहे, त्याच्यामुळे मी आता भांडी वगैरे मांडून लगेच स्वयंपाकाला लागणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आता ही छोटंसं मडकं जे आहे ना, हे नवरात्रीत मी आणलेलं होतं आणि ते थोडंसं टिचलं, त्याच्यामुळे मी साईडला ठेवून दिलं. तर त्याच्यामध्ये साक्षीने ना गोकर्णाच्या बिया होत्या माझ्याकडे, गोकर्णाच्या शेंगा, त्याच्यातल्या बिया काढून तिने लावल्या आहे त्याच्यात. आणि मी शेंगा बाहेर ठेवायला आले ना, तर हिने गॅलरी पण धुवायला काढली होती. म्हटलं चला बरं झालं, ते एक काम माझं कमी झालं गॅलरी धुण्याचं. तर आता ही बाल्कनी धुतानाच आम्ही झाडांना वगैरे पाणी टाकून घेतो सकाळी, कारण ना जरी पण थंडीचे दिवस आहे ना, पण दुपारी जर म्हणाल तर एवढं ऊन पडतं. तर इथे बघा तुळशी समोरचं पण सगळं स्वच्छ करून घेतलं. आता तिथे रांगोळी काढायची मात्र बाकी राहिली अजून. तर आता हे सगळं धुवून झाल्याच्यानंतर मग तिथे रांगोळी काढेल आणि इकडे आधीचं फरशी पुसायचं काम चाललेलं आहे. तर असं ना एका पाठोपाठ एक सकाळी पटापट कामं झाले ना, तर खूप छान वाटतं आणि घर पण पटकन प्रसन्न वाटतं. तर आता अजून तर मला गुरुवारची पूजा वगैरे करायची आणि ही पूजा जी आहे ना, ही मी संध्याकाळी करणार आहे बरं का. कारण बघा इथून मागच्या ज्या पूजा होत्या ना, तर मी एक दिवस पहिला गुरुवार केली दुपारी पूजा, पण साक्षीने संध्याकाळी केली, कारण तिला कॉलेज असतं आणि ती कॉलेजमधनं संध्याकाळी येते आणि तिने पण गुरुवार धरले. त्याच्यामुळे मग 2-2 पूजा करण्यापेक्षा ना, एक गुरुवार आम्ही सकाळी पूजा केली आणि साक्षीने संध्याकाळी केली. पण म्हटलं 2-2 वेळेस असं होण्यापेक्षा ना, त्याच्यानंतरच्या आम्ही गुरुवारी मग संध्याकाळी दोघींनी पण पूजा केली. म्हणजे कसं दोघींचा एक वेळा असला ना तर बरं पडतं पूजेला म्हणून. आणि मी सकाळी मांडणार, मग ती परत त्याच्यानंतर संध्याकाळी त्याच पूजेवर पूजा करणार, मग ते पण योग्य नव्हतं वाटत. म्हटलं चला संध्याकाळीच पूजा मांडू आणि संध्याकाळीच, कारण या गुरुवारी जरी तिचं कॉलेज नाही आहे पण पुढच्या गुरुवारी असू शकतं, म्हणून मग वेगवेगळा टाईम होण्यापेक्षा पूजेचा एकच टाईम असलेलं कधीही चांगलं ना. तर चला इथे तुमच्याशी बोलता बोलता बघा आधीची फरशी पण पुसून झाली सगळी स्वच्छ. आणि अगदी तुम्ही बघितलं असेल सगळा काना कोपरा एकदम सगळं स्वच्छ पुसतो तो, त्याच्यामुळे ना मला कुठेच बघावं लागत नाही ते फरशी पुसताना वगैरे. आणि आता आज घरी आहे म्हणून पुसतो आहे, पण उद्याचं हे रोजचं जेवढं काम दिसतंय तुम्हाला, हे रोजचं सगळं काम मला एकटीलाच करावं लागतं. कोणी हाताशी असलं ना तर पटापट कामं वाटून जातात. पण आता मी यांचं सगळं हे होईपर्यंत ना मी लगेच स्वयंपाकाला लागते आता, कारण स्वयंपाक मस्त आहे, कारण यांचा पण मार्केटला जाण्याचा टाईम होतो आहे. तर म्हणून म्हटलं चला त्याच्या आत पटपट स्वयंपाक करू. आणि पत्री काही आणली नाही, पत्री म्हणजे झाडांची पानं वगैरे बघा आपण या पूजेला ठेवतो ना, तर ती पत्री वगैरे काहीच आणलं नाही मी, कारण ते सगळं मी आमच्या इथे बरीच झाडं आहे फळांची फुलांची, त्यामुळे ना इथूनच मी घेणार आहे तोडून. आणि मी इतर दिवशी आणत होते ते विकत, पण मग नितिशा मला बोलली की आपल्या इथे एवढी झाडं आहेत तर मग कशाला तुम्ही विकत आणतात. तर आता इथे बघू शकता तुम्ही आधी बसला सगळं आवरून आणि अभ्यासाला. आणि एवढं सगळं आवरोपर्यंत आम्हाला जवळजवळ 12:30 ते 1 वाजला आहे. आणि आता भूक पण लागली तर आम्ही फराळाचं वगैरे पण करतो. पण इथेच मी आता माझा व्हिडिओ थांबवणार आहे, कारण तुम्हाला दुसरा जो पार्ट आहे ना व्हिडिओचा तो लवकरच येईल. या व्हिडिओच्या नंतर दुसऱ्या दिवशी तोच पार्ट येईल तुम्हाला. पण आता सध्या तरी मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.